1,00,000 रुपये पगार असणारा व्यक्ती 500 रुपये जेव्हा एखाद्या गरीब शेतकऱ्याकडे मागतो तेव्हा फार वाईट वाटतं मॅडम. कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या का करतो पण? त्याच्याकडे पर्याय नाही, कारण प्रशासकीय पद्धत यंत्रणा पूर्ण खराब झाली. शेतकऱ्याला कष्टाचा त्रास नाही, यंत्रणांचा त्रास आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या भ्रष्टाचाराने पोखरून निघाल्या आहेत. 50-50 रुपयाचे चेक आलेले आहेत मॅडम नुकसान भरपाईची. अनेक तरुण शेतकऱ्यांची एक तक्रार आहे की त्यांना लग्नासाठी पत्नीच मिळत नाही. माझी मुलगी, मी इतक्या कष्टात शेती करतो, मला त्यातून काहीच उत्पादन नाही, तर मी माझी मुलगी एखाद्या शेतकऱ्याला का देईल? नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आमच्या कट्ट्यावरती एक विशेष व्यक्ती आलेली आहे आणि ते आहेत शेतकरी मित्र सुनील धात्रक सर. सुनील धात्रक सर हे शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी करायची याचं प्रशिक्षण देतातच, पण त्याचबरोबर आताच्या आधुनिक शेतीबरोबरच AI तुम्ही शेतीमध्ये कसा वापरू शकतात यावर देखील ते खूप सुंदर असं मार्गदर्शन करतात. आणि या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत सुनील सरांबरोबर. सुनील सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्हाला शेतकरी मित्र म्हणतात, पण हा शेतकरी मित्र, शेतकऱ्याला मित्र आपण का म्हणावं याबद्दल काय सांगाल? जगातल्या कुठल्याही प्रॉडक्ट वाचून अडणार नाही, पण शेतीच्या प्रॉडक्ट वाचून 100% अडणार आहे. याचा आपण कोरोनामध्ये याचा पुरावा आपण बघितलेला आहे की सर्व इंडस्ट्री बंद होत्या, तेव्हा शेती इंडस्ट्री चालू असल्यामुळे तुम्हाला जेवण तर मिळालं, पण अर्थव्यवस्थेलाही चालना त्या एकाच प्रॉडक्टवरती मिळाली. आपला कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातून 70% जनता शेती करते आणि त्यावर भारत चालला आहे असं माझं मत आहे. तर मग शेतकरी आपला मित्र आहे, जसं तुम्ही सांगतायत की कोरोना काळामध्ये शेतीवरतीच सगळी अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून होती. अगदी बरोबर बोललात सर तुम्ही. पण शेतकऱ्यांचं आयुष्य खरंच इतकं साधं सरळ असतं का? शेतकरी होणं सोपंच आहे असं आपण म्हणू शकतो, कारण शेतकऱ्याला कष्ट करायचे आहे आणि त्याचं उत्पादन काढून त्याला विकून पैसे घ्यायचे आहे, हे इथपर्यंत एकदम सरळ आहे. पण सरकारी धोरणं, आसमानी संकट, बदललेलं वातावरण, ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट आणि त्यानंतर जेव्हा माल विक्रीसाठी जातो तर तिथल्या ज्या यंत्रणा आहे, प्रशासन आहे, त्याचा त्रास जास्त आहे. शेतकऱ्याला कष्टाचा त्रास नाही. शेतकरी तुम्ही पहाटे रात्री केव्हाही तुम्ही त्याला कष्ट करायला लावा, तो तयार आहे. फक्त जो यंत्रणांचा त्रास आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा त्रास आहे, त्याने शेतकरी पूर्ण पिचलेला आहे. आजच्या घडीचा शेतकरी तरी पूर्ण त्याला पिचला गेलेला आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा शेतीवरती नक्की काय परिणाम होतो आहे? पूर्वी कसं होतं मॅडम की नक्षत्रानुसार पाऊस पडायचा आणि समजा पंचांगामध्ये लिहिलेलं असायचं की ह्या तारखेला पाऊस पडणार आहे. आज इतकं प्रगत तंत्रज्ञान झालं आहे, सायन्सने अनेक हवामान तज्ज्ञ निर्माण झालेत, पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे इतकं झालं की उद्या पडणारा पाऊस आज कळत नाही किंवा आज पडणारा पाऊस किती MM पडणार आहे तो कळत नाही. पूर्वी पूर्ण सीझनमध्ये 100 मिलीमीटर पडणारा पाऊस आज एका रात्रीत पडतो आणि पुन्हा 2 महिने गॅप देतो. हा 100% ग्लोबल वॉर्मिंगचाच इफेक्ट आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे की शेतीचं जे नियोजन करणं फार अवघड झालं. शेतीचं याच्यामध्ये खूप नुकसान होतं. आता म्हणजे आपण बघितलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील खूप पाऊस आला, त्याच्यामध्ये पण म्हणजे शेतामध्ये पावसाचं पाणी साचल्याने शेतपिकं वाया गेली. अशा वेळी आपल्या महाराष्ट्रात जो शेतकरी आहे तो प्रामुख्याने खूप कर्जबाजारी आधीच असतोच, झालेलाच आहे तो. अवकाळी पाऊस म्हणा किंवा आणखीन इतर नैसर्गिक ज्या आपत्ती येतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याला नक्की कोणत्या प्रकारच्या नुकसानाला सामोरं जावं लागतं? अवकाळी पावसामध्ये 100% नुकसान होतं. त्यामध्ये किती टक्के झालं किंवा कुठलं नुकसान झालं हे आपण असं क्रायटेरिया ठेवू शकत नाही. एकदा आसमानी पाऊस बरसल्यानंतर त्याचं 100% नुकसान जातं आणि होतं. आणि आजची शेती अशी आहे की पूर्णतः व्यावसायिक झालेली आहे. ती फक्त कष्टापुरती राहिलेली नसून फार भांडवलाची शेती झालेली आहे. आणि त्या भांडवलाच्या शेतीचं एकदा नुकसान झाल्यानंतर शेतकरी अजून कर्जबाजारी होतो, कारण एकमेव शेती हे क्षेत्र असं आहे की पूर्ण भांडवल आपण ऊन वारा पावसात मोकळ्यात फेकतो आणि त्याचं 3 महिने आपण वाट बघतो. ते 3 महिन्यामध्ये जर कुठलंही नुकसान झालं तर पूर्ण लावलेलं भांडवल खराब होऊन जातं.
अगदी बरोबर. म्हणजे कुठलंही पीक यायला, शेतामध्ये कुठलंही पीक यायला 3 महिन्याचा अवधी असतो. हो, आणि ते पूर्ण भांडवल आपण बरोबर आहे. त्याच्यावरती खर्च केलेलं वातावरणाच्या भरोश्यावर टाकलेलं आहे. म्हणजे सगळं निसर्ग देवतेवरच निसर्ग अवलंबून असतं. निसर्गाच्या भरोश्यावर टाकलं. महाराष्ट्रामध्ये शेतकरी ज्यावेळी अशा काही गोष्टी घडतात, अशा काही कॅलॅमिटीज होतात, नैसर्गिक आपत्ती येतात, कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या का करतो पण? शेती, आज जो शेतकरी शेती करतोय तो एकच कारणाने शेती करतोय की त्याच्याकडे पर्याय नाही आहे. ज्याच्याकडे पर्याय नाही तो शेती करतो, ज्याला पर्याय मिळाला तो शेतीतून बाहेर गेला आहे. आणि मग जो पर्याय नसलेला व्यक्ती शेती करतो त्याच्याकडे प्लॅन बी प्लॅन सीचा प्रश्नच उद्भवत नाही. तो पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्या शेती करता त्याने बऱ्याच बँकांची, सावकारांची कर्ज घेतलेली आहे. आणि ज्यावेळी शेती फेल जाते, त्यातून उत्पन्न निघत नाही, तेव्हा त्याला बँका म्हणा किंवा त्रयस्थ व्यक्तीकडून जो त्रास होतो, मानसिक त्रास होतो, त्यामुळे त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसतो. पूर्वीच्या काळी म्हणजे प्रामुख्याने काय असायचं की दुबार शेती घेतली जायची अनेक शेतांमध्ये. आताचा शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून दुबार शेती घेण्याचा विचार का करत नाही? दुबार तशी 3 वेळाही शेती केली जाते मॅडम. शेतीचा इश्यू हा नाही की उत्पादन त्याला निघत नाही आहे. प्रश्न हा आहे की त्याला उत्पादनाला बाजार मिळत नाही, त्याचं विकलं जात नाही आहे. त्याने एकदा केली काय, दुसऱ्यांदा केली काय, तिसऱ्यांदा केली काय. शेतीतून उत्पादन वाढलेलं नक्कीच आहे, पण त्याला विक्रीला व्यवस्था तेवढी नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणताय तुम्ही की पूर्ण देशभरामध्ये? भारतातच आपण म्हणूया पण किंवा काय- महाराष्ट्रातलं काय झालं, महाराष्ट्रामध्ये आधुनिक शेती केली जाते, उत्पादन खूप निघतंय, त्या प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध नाही आहे. कारण काय म्हणजे असं असेल? उत्पादनच वाढलं ना मॅडम, कारण आपल्याकडे कृषीप्रधान देशात 70% जनता शेती करते. जे शहराकडे राहतात त्यांचे नातेवाईक गावाकडे आहेत, तर तोही त्यांना पुरवठा केला जातो. तर 70% जर शेतीच पिकवणारे तर खाणारे 30% किती घेणार? त्याकरता कुठलाही भाजीपाला किंवा कुठलंही उत्पादन एक्सपोर्ट होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणा किंवा परदेशामध्ये जाणं, तर ते मार्केट वाढेल म्हणजे हो. तर त्यांना मोठी बाजारपेठ मिळेल. उत्पादन निघत नाही हा प्रश्नच नाही. अच्छा, उत्पादनं निघतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कुठली कुठली पिकं म्हणजे घेतली जातात इथल्या हवामानाप्रमाणे? भाजीपाला आपल्याकडे जास्त घेतला जातो, तसं मग कडधान्य पिकंही घेतली जातात. म्हणजे पंजाबचा कसा गहू प्रसिद्ध आहे, पंजाब म्हटलं की गहू, बरोबर आहे. महाराष्ट्राचं आपलं कुठलं पीक असं आहे की जे प्रसिद्ध आहे, की तसं महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राला आहे? देशाचा कॅलिफोर्नियाच म्हटलं पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारची शेती केलीच जाते. फळांचीही शेती मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होते आणि भाजीपाला तर 100% आपल्याकडे होतो. इवन म्हणजे काश्मीरमध्ये पिकणारा सफरचंदसुद्धा महाराष्ट्रात घ्यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिक म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा, हा देशाचा कॅलिफोर्निया झालेला आहे की सर्व प्रकारची शेती इथे केली जाते. फक्त त्याला बाजारपेठ उत्पन्न तेवढी निर्माण हवी करणं तशी नाही, गरजेचं मिळत नाहीये. Yes, yes. पण याच्यामध्ये म्हणजे काय सरकारी धोरणं कमी पडतात की सरकारची इच्छा कमी पडते? सरकारची इच्छा कमी पडत नाही, धोरणंही कमी पडत नाही. ते चुकीच्या गोष्टीवर लक्ष देत आहे. कारण सरकार उत्पन्न वाढीसाठी सर्व प्रकारची सहाय्यता करत आहे. मी त्या गोष्टीला मान्य करतो की ड्रीपसाठी, बऱ्याच गोष्टीसाठी, यांत्रिकीकरणासाठी सरकार अनुदान देतं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी सरकार अनुदान देतं आहे. पण का उत्पन्न वाढवायचं आहे? हे तेच विकत नाही मॅडम, हे तेच फेकून दिलं जाते. तर का आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे? मी आता काल परवा पाहिलं, कारण ऑलरेडी टॅमॅटो फेकला जातो आहे. 3 महिने पिकणारा टॅमॅटो फेकला जातो आहे. आणि काल परवा एका प्रदर्शनामध्ये बघितलं की 1.5 वर्ष चालणारा 20 फूट वाढणारा एक टॅमॅटोची जात निर्माण झाली. त्यासाठी सरकार अनुदान द्यायला तयार आहे. पण का? तो 3 महिन्याचा जर फेकला जातो, तुम्ही का अट्टहास आहे की अजून उत्पादन वाढवण्याचा? सरकारचं धोरण हे विक्रीसाठी पाहिजे. कारण उत्पादन वाढवणं, पूर्वापारात आम्ही शेती करत आलो आहे, आम्ही ऑलरेडी शिकलो आहे उत्पादन कसं काढायचं. तुम्ही फक्त विकायचं कुठं कसं हे शिकवा. त्यासाठी तुम्ही विदेशात बाजारपेठा तयार करा, देशात बाजारपेठा तयार करा. सरकारने उत्पादन वाढण्यासाठी भर कमी दिला पाहिजे, असं माझं मत आहे. पण मग याची म्हणजे कारणं काय आहेत? पण यामागची कारणं काय असतील की तुम्हाला बाजारपेठा का, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा तुमच्यासाठी खुल्या का केल्या जात नाही आहेत? काय म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुल्या आहे असं कागदोपत्री तर आहे की तुम्ही प्रत्यक्षात नाही, तितक्या प्रमाणात नाही आहे. कारण बाय रोड जो खर्च एक्सपोर्ट होतो
त्याला आंतरराष्ट्रीय समजा आपण भारत पाकिस्तानसारखी युद्धाचे कारणं आहेत की ज्यामुळे तो बाय रोड जाऊ शकत नाही आणि बाय प्लेन तो इतका महाग जातो, इतका कॉस्टली जातो की तो शेतकऱ्यांना किंवा कुठल्याच व्यापाऱ्याला परवडत नाही. तर त्याकरता सरकारने भर दिला पाहिजे की बाहेर देशात तुमचा कुठलंही शेती उत्पादन आहे हे इझिली कमी खर्चामध्ये पोचलं पाहिजे. यासाठी सरकारने माझं मत जास्त भर दिला पाहिजे, उत्पादन वाढीसाठी भर कमी दिला पाहिजे. तुम्ही आता सांगितलं की आपल्याकडे देशामध्ये 70% जनता ही शेतकरीच आहे, बरोबर आहे. त्यामुळे माल बनवायचा कोणी, उगवायचा कोणी, पिकवायचा कोण आहे आणि विकायचा कोणी. कोणाला, हा प्रश्न पडतो. पण आपण टी व्हीवरती अनेक वेळा बघतो किंवा सोशल मीडियावर बघतो, जेव्हा खूप पाऊस होतो किंवा पीक जसं तुम्ही म्हणता की खूप ओव्हर पीक झालं, खूप जास्तचं पीक आलं, तर अशा वेळी त्याला बाजारभाव मिळत नाही. तर अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये आग लावताना दिसतात, त्यांचे व्हिडिओ असतात. काही वेळा त्या शेतामध्ये ते नांगर चालवतात त्या पिकांवरती, कारण त्यांना खरेदी करणारच कोणी सापडत नाही आहे. तर हे इतकं शेतकऱ्यांना इतकं म्हणजे नैराश्य येतं, इतकं फ्रस्ट्रेशन येण्याचं कारण काय? म्हणजे आपण जे व्हिडिओ बघितलेले ते भाजीपाला शेतकऱ्यांचेच बघितलेले असतील की जे पीक नाशवंत आहे, कुठलंही पीक जो नाशवंत पीक करतो त्याला नाही बाजार मिळाला तर त्याला त्याच्याशिवाय पर्याय नसतो, व्यथितच होणार. बाजार कडधान्य किंवा तेलबिया, कापूस, ऊस यासारखं पीक आहे, तो शेतकरी शक्यतो अशा प्रकारे फ्रस्ट्रेट होताना दिसत नाही. तर सरकारने, माझ्या मते सरकारने कशावर भर दिला पाहिजे की जे टिकणाऱ्या वस्तू आहे, कडधान्य, डाळी, तेलबिया, कापूस, ऊस, हो द्या ना साखर 100 रुपये किलो. अर्धा देश मधुमेहामध्ये आहे, साखर कुणालाच खायची नाही, तर ही साखर 40 रुपयेच पाहिजे हा अट्टहास का? हो द्या 100 रुपये किलो, द्या ऊसाला बाजार 5,000 रुपये. अर्धा शेतकरी ऊसाकडे जाईल, कापसाचा भाव वाढवा, धान्याचा भाव वाढवा, तेलबियांचा भाव वाढवा. तिकडे गेल्यानंतर एक सेफ शेतीकडे शेतकरी गेल्यानंतर भाजीपाल्याकडे कमी वळेल आणि मग कमी वळाल्यामुळे शॉर्टेज, मी नेहमी सांगतो की भाजीपाल्याचं शॉर्टेज ठेवा, बाजार भाव वाढण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पण मग काय होतं, इतर कडधान्यासारख्या पिकांना भाव नसल्यामुळे प्रत्येकजण लॉटरी पिकाकडे येतो भाजीपाला, आणि मग ती लॉटरी फसल्यानंतर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या अशा अनेक पण योजना आहेत, अशा अनेक योजना आहेत की शेतकऱ्यांसाठी विशेष करून राबवल्या जातात. त्या खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का? जवळजवळ 90% योजना कागदावर राबवल्या जातात. 5,000 रुपये तुरीचा भाव जर कागदावर असेल तर ती तूर 4,000 रुपयाला का विकते? 5,000 तर विकली पाहिजे, तशी 6 विकली पाहिजे. सोयाबीनला 5,000 भाव असताना ती 4200 रुपये का विकली जाते? ती कागदावरच विकली जाते. ज्या योजना आहेत त्यात जास्तीत जास्त फायदा व्यापाऱ्यांचा होतो, जे माल थांबवून ठेवतात त्यांच्या. म्हणजे आडत्यांचं त्यांचं काय काम असतं? प्रामुख्याने असं त्यांच्याकडे मॅडम स्टोरेज करता मोठी जागा असते, अच्छा. त्यांच्याकडे खेळतं भांडवल असतं, ते आज घेतलेला माल 6 महिन्यांनी विकू म्हणजे शकतात. तुमच्याकडनं शेतकऱ्यांकडनं तुम्हाला विकत घेतात हां आणि ते त्यांच्या स्टोअरमध्ये ठेवतात. हो, आणि मग ते त्यांना हव्या त्या किमतीत तो बाहेर विकतात, तुमच्याकडनं एका कमी किमतीत विकत घेतात आणि चढ्या दराने बाजारामध्ये विकतात, बरोबर? बरोबर. शेतकऱ्याचं काय होतं, जेव्हा उत्पन्न निघतं त्याच्या आधीच त्याने कुठून तरी उधारीवर पैसे घेतलेले असतात आणि ते पीक निघाल्याबरोबर त्याला द्यायचे असतात किंवा ज्याच्याकडून घेतले तो मागणी करतो. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात ते पीक विकून टाकतो आणि त्यानंतर तो आडत्या घेतो. त्याच्याकडे पैसा आहे, साठवण्याकरता जागा आहे, वेळ आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे वेळ आहे आणि तो जेव्हा भाव मिळेल तेव्हा विकू शकतो. शेतकऱ्याकडे तो पर्याय नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यामध्ये. हो. आणि मेन म्हणजे MSP म्हणतात त्याला, त्याच्या कमी दरामध्ये जेव्हा माल विकला जातो त्यामुळे यंत्रणा का लक्ष देत नाही त्यावर? यंत्रणांनी तिकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे सरकारचा सर्व जो फोकस आहे तो उत्पादन वाढीवर आहे, विक्रीवर कुठलाही नाही, हे मी वेळोवेळी सांगेल. याबद्दल कधी शेतकऱ्यांनी काही म्हणजे अशा तक्रारी करून वगैरे सरकारकडे दिलेल्या आहेत? तक्रारी केल्या आहेत सरकारकडे? मॅडम, इतका मोठा देश आहे, इतका मोठा महाराष्ट्र आहे, म्हणजे मी सतत फिरून 10% जर फिरू शकलो नाही तर 5 वर्षाकरता आलेला एखादा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान तो फिरू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न त्याला ज्या यंत्रणा देतात त्यावर तो ठरवतो आणि यंत्रणा भ्रष्टाचार आहे. जो पैसे देईल त्याचं नुकसान दाखवलं जातं आणि जो पैसे नाही देऊ शकत नाही त्याचं नुकसान दाखवलं जात नाही. म्हणजे आता इव्हन मागे जो
आता या अतिवृष्टीच्या ज्या नुकसान भरपाई आली त्यामध्ये ज्याचं खरंच नुकसान झालं त्याला मिळालंच नाही, ज्याचं नुकसान नाही त्याला 30,000 रुपये आले, वरून बियाण्याचेही पैसे आले. तर हा भ्रष्टाचार आहे. जरी कुठल्याही देशाचा नेता त्याने कितीही प्रामाणिक प्रयत्न केले की मी देशाच्या शेतकऱ्यांचं जर राहणीमान सुधारवेल, तर खालील यंत्रणांनी तेवढ्या प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे, तेवढ्या प्रामाणिकपणे रिपोर्ट दिले पाहिजे. ज्याचं नुकसान नाही त्याला तुमचं नुकसान नाही झालेलं हे सांगण्याची ताकद ठेवली पाहिजे. त्याचं खरंच गावातून एकाचं नुकसान झालेलं आहे त्याला त्या दिवशी जे 1,00,000 मिळणार आहे ते पूर्ण गावाला जर दिले तर ते 10,000 रुपये येणार आहे का 2,000 रुपये येणार आहे. 50,000 रुपयाचे चेक आलेले आहेत मॅडम नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना. एका हेक्टरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जे ऐकतो किंवा जे वाचतो त्यानुसार सरकारकडनं जेव्हा म्हणजे असं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाते तर ती हेक्टरप्रमाणे दिली जाते का? घोषणा हेक्टरप्रमाणे होते, पण मग त्याचा एक ठराविक रक्कम ठरवली जाते की 5,000 कोटी रुपये की 2,000 कोटी. तर ती नंतर किती शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यानुसार त्यांना डिवाईड केली जाते. ती कधी 50 रुपये पण आलेली अनेक शेतकऱ्यांना अनुभव आले आणि त्या 50 रुपयाकरता शेतकऱ्यांनी 500 रुपयाचे कागदपत्र 500 रुपयाचं पेट्रोल जाळलेलं असतं. मग ह्याची तक्रार कधी तुम्ही केली नाहीत का? म्हणजे सरकार दरबारी शेतकऱ्यांचे पण जे तुमच्याकडे जे प्रतिनिधित्व करतात शेतीचं वगैरे त्यांनी कधी मुख्यमंत्र्यांकडे, कारण मला वाटतं की सरकार ह्याच्यावरती नक्कीच म्हणजे विचार करू शकतं जर अशा पद्धतीने भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत पोहोचत नसेल तर यंत्रणांवरती म्हणजे जरब सरकारची असायलाच हवी. तक्रार त्यांच्याकडेच करायची की ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या भ्रष्टाचाराने पोखरून निघाल्या आहेत? 100%. त्यामुळे खरंच जे म्हणजे गरजू आहेत किंवा शेतकरी जे पीडित शेतकरी म्हणा किंवा नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत खरी मदत पोहोचतच नाही, ती फक्त कागदोपत्री असते. 1,00,000 रुपये पगार असणारा व्यक्ती 500 रुपये जेव्हा एखाद्या गरीब शेतकऱ्याकडे मागतो तेव्हा फार वाईट वाटतं मॅडम. कारण काय करायचं आहे त्या व्यक्तीला पैसा हेच माहीत नाही. तुम्ही एखादा अधिकारी असेलही प्रामाणिक, पण तो त्या व्यवस्थेमध्ये गेल्यानंतर त्याला दिलं जात नाही, त्याच्यामुळे त्यालाही नाईलाजाने त्या प्रवाहात वाहत जावं लागतं. तुम्हाला पैसे कमी ज्यानं दिले त्याच्याकडेच तक्रार करायची आहे, त्यामुळे तुम्ही तक्रार कोणाकडे करणार? कंपन्यानेच शेतकऱ्याला अशी पद्धत, कारण प्रशासकीय यंत्रणा पूर्ण खराब झालेल्या आहेत. आज वेगवेगळ्या स्तरावरती आधुनिक शेतीची दालनं खुली झाली आहेत. परदेशामध्ये किंवा आपल्या देशामधील विविध म्हणजे राज्यांमध्ये आपण बघतो की शेतकरी नवीन यंत्रणा घेऊन आलेत या नवीन यंत्रणेचा शेतासाठी वापर करतायत. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आज स्थिती आहे? शेतकऱ्यांना तिथपर्यंत ते AIचं ज्ञान, जसं आपण म्हटलं मगाशी मी म्हणाले की तुम्ही शेतकरी मित्र म्हणून ओळखले जाता, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे, तर तुम्ही देखील AIसाठी प्रयत्न करतात. AIचा वापर शेतीमध्ये कसं करता येईल? सांगायला अभिमान असा वाटेल की नाशिकचा शेतकरी सगळ्यात अगोदर जे नवीन टेक्निक आहे ते ॲडॅप्ट करतो. म्हणजे जैन म्हणजे आपण एक उदाहरण सांगू की जैनचं जे ॲटोमायझेशन जे यंत्रणा आहे ती सगळ्यात जास्त आणि जवळजवळ 90% नाशिककरांनी ॲडॅप्ट केली आहे. पण मॅडम होतं आहे काय की जेवढे तंत्रज्ञान आलं आहे ते उत्पादन वाढीसाठीच आले, अजून एकही तंत्रज्ञान विक्रीसाठी आलेलं नाही आणि आम्हाला गरज विक्रीसाठीची आहे, उत्पादन वाढीसाठीची नाही. पण त्याच्यासाठी आता सरकारी आपण जसं बघितलं, जसं तुम्ही सांगितलं पण की सरकारी पातळीवरती भ्रष्टाचारामुळे म्हणा किंवा सरकारची काही धोरणं आहेत जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही गोष्टी असतात ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर असतात, जेव्हा काही तिथे घडामोडी होतात त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्याच्यामुळे तुमच्या मालाला तिथे बाजार मिळत नाही आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती, त्यामुळे आहे तोच माल पडून आहे, ही तुमची तक्रार आहे. पण त्याला पर्याय काय? म्हणजे तुम्हाला त्याच्या पर्याय काय दिसतोय तुम्हाला? आजचं जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या मालाला मागणी नसण्याचं मेन कारण आहे की आपल्याकडे केमिकलचा केल्या जाणारा अतिरेक काय झालंय, म्हणजे भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या म्हणताय की संपूर्ण भारतातल्या? आपण
असं कारण अशी overall बरीच त्याच्या- उत्पादनं आहेत की जी आपण बघतो की पेपरमध्ये वाचतो आणि आपण पाहतो की अशी भारतातली बरीच उत्पादनं आहेत ज्यांच्यावरती परदेशामध्ये बंदी घातलेली आहे. हो हो पण ते भारतामध्ये सर्रास याला जबाबदार आपण केमिकल कंपन्यांना धरू की ते बिझनेस करण्याच्या नादामध्ये त्यांना सामाजिक भान कमी राहिल्यामुळे आणि जेव्हापासून शेड्यूल पद्धत आली ती शेड्यूल पद्धत अशी असते मॅडम की तुम्ही पहिल्या दिवशी काय वापरायचं ते 10व्या दिवशी काय वापरायचं आणि 30व्या दिवशी काय वापरायचं ही पद्धत जेव्हापासून आली त्या दिवशी केमिकलचा अतिरेक झाला. पूर्वीची शेती अशी होती की मळ्यात जायचं तिथे काय गरज आहे पिकाला ते खरेदी करून आणायचं आणि त्यानंतर त्याचा वापर व्हायचा. त्यामुळे केमिकलचा वापर लिमिटेड होता. केमिकल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे काय झालं की पहिल्या दिवशी काय वापरा आणि 10व्या दिवशी काय वापरा आणि रोज विविध केमिकल नवीन येत आहे त्याचा वापर होतो आहे भडीमार होतो आहे. त्यामुळे केमिकलच्या अतिवापरामुळे विदेशात काय देशातले लोकसुद्धा भाजीपाला खायला म्हणजे नाईलाजानं खात आहे असं आपण म्हणूया. पण हे एवढं पेस्टिसाईड वापरलं जातं आहे त्या पेस्टिसाईडमुळे भयानक असे आजार देखील लोकांना होत आहेत. ज्यांना सारं सर्दी खोकला लवकर होत नाही ते देखील अशा मोठ्या गंभीर आजारांना आता बळी पडायला लागले आहेत. एक शेतकरी म्हणून तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती टक्के पेस्टिसाईड वापरता? याला जबाबदार आपण थोडं ग्राहकांना धरू. ग्राहकांना चकाकी असलेला भाजीपाला हवा आहे, कीड रोग नसलेला भाजीपाला हवा आहे. म्हणजे इव्हन तुम्ही एक द्राक्षावर थोडा वरखडा असला तुम्ही नको आहे तुम्हाला तर मग तुम्हाला जर फ्रेश पाहिजे तजेलदार पाहिजे एकदम गुळगुळीत मोत्यासारखा चमकणारा पाहिजे तर त्याला एकमेव पर्याय केमिकल आहे. केमिकल वापराशिवाय ते शक्य नाही. मग तो तुमच्यासाठी चांगलं बनवण्याच्या नादात शेतकरी जास्त केमिकल वापरतो आणि ते तुमच्यासाठीच हानिकारक आहे. ज्यावेळेस तुमची मानसिकता अशी असेल की भाजीपाला मला किडकाही चालेल थोडा लो क्वालिटीही चालेल पण मला विदाऊट केमिकल पाहिजे त्याला बाजारपेठ उपलब्ध होईल तेव्हा कुठेतरी शेतकरी केमिकलचा वापर कमी करेल. कारण सुंदर पाहिजे असेल तर केमिकलशिवाय पर्याय नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला आम्ही जेव्हा भाजी घ्यायला जातो त्यावेळी ती भाजी जर अशी फ्रेश दिसली हिरवीगार दिसली टवटवीत वाटली असं वाटलं की आत्ताच मळ्यातनं तोडून आली तर आम्ही ती लगेच घेतो प्रामुख्याने. बरोबर आहे. म्हणजे ते प्रत्यक्षात ती काही ताजी वगैरे काही नसते केमिकलमुळे त्याच्यामध्ये तो ताजेपणा दिसत असतो आपल्याला. जसं तुम्ही आता फळांचं उदाहरण दिलं तुम्ही द्राक्षाचं आता उदाहरण दिलं. टपोरी द्राक्ष हिरवीगार टपोरी द्राक्ष त्याला बाजारामध्ये पण मोठी मागणी आहे तर ती खायची की नाही मग आम्ही? पर्याय नाही तुमच्याकडे पर्याय नाही. पण प्रामुख्याने आता आपण ओळखायचं कसं म्हणजे की ह्याच्यावरती जास्त पेस्टिसाईड वापरलेलं आहे आपण ही घेऊ नये आणि कोणती घ्यावी? नाही अशी ओळखलीच जातील असं काही नाही. पण मग तुम्ही म्हणजे विकत जेव्हा तुम्ही घेणार की कुठल्या तरी आजही बरेच शेतकरी प्रयोग करतात कुठेतरी यूट्यूबवर पाहून कुठेतरी की केमिकल विरहित शेती करतात. त्यात काय होतं इल्ड कमी येतं उत्पादन कमी निघतं. जिथे 50 कॅरेट निघायचे तिथे 2 कॅरेट निघतात. मग त्याला त्या प्रमाणात भाव मिळणार नाही. मग तो 1-2 वर्ष ती प्रकार करून मागणार आणि शेवटी केमिकलकडे येणार. तर ग्राहकांनी किंवा सरकारने त्याकरता विशेष प्रयत्न केले पाहिजे की लोक केमिकल विरहितकडे जातात. पण समजा केमिकल टाकलं नाही एखाद्या पिकावरती तर ते पीक खरंच म्हणजे टिकत नाही का? ते नाही असं नसतं. केमिकल 50% आणि 100% असा एक यूज होतो. 0 केमिकल कुठेच असू शकत नाही. आणि आमच्या वडिलांनी केमिकल वापरले आम्ही वापरतो आमचे मुलंही आता केमिकल वापरणार आहे. पण त्याचं प्रमाण किती 100वरून 70वर येणार 50वर येणार 30वर येणार याला वेळ जाणार. याच्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रशिक्षण देण्याची गरज आहे? शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज नाही. ग्राहकांनी त्या प्रमाणात शेतकऱ्याला वाव दिला पाहिजे की तुझं केमिकल विरहित कुठले धान्य असो भाजीपाला असो आम्ही घेऊ त्याकरता आम्ही जास्त पैसे द्यायला तयार आहोत. त्यावेळेस शेतकरी ॲटोमॅटिक तिकडे जाणार. पण हे ऑर्गॅनिक जसं म्हणजे थोडक्यात आपण आता ऑर्गॅनिक या विषयावरती आला ऑर्गॅनिक फूडवरती. ऑर्गॅनिकची जी फूड आहेत ती तिपटीने महाग असतात. म्हणजे समजा आता आपण साधं उदाहरण घेऊया कोबी घेतली आपण साधी समजा कोबी घेतली 20 रुपये किलो असेल समजा 20 रुपये किलो असेल तीच जर मी ऑर्गॅनिककडे वळले तर ऑर्गॅनिक कोबीसाठी मला 50 रुपये द्यावे लागतात. माणसं त्या 30 एक्स्ट्रा वरतून देणार 30 रुपयाचा विचार करतात असं आहे. हा साधारण म्हणजे सामान्य व्यक्तींचा विषय आहे. तर मग अशा वेळी जर आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याला जर ही गोष्ट माहिती आहे की ती ऑर्गॅनिक शेती हीच माणसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे तर अशा वेळी मग ते ऑर्गॅनिक शेतीचे भाव ऑर्गॅनिक उत्पादनाचे भाव का नाही कमी करत? मग ती लुटमार नाही का शेतकऱ्यांकडून?
कुठलाही भाजीपाला विक्रीसाठी 1% शेतकरी येतो, बाकी तुम्हाला जो विक्री केला जातो तो माल तो कुठल्या तरी त्रयस्था मार्फत येतो. शेतकऱ्याकडे एवढा वेळच नाही की त्याने उत्पादित केलेला माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत घेऊन येणे, किंवा कुठल्या तरी बाजारामध्ये स्वतः शेतकरी घेऊन आलेला माल ग्राहक घेतातच की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण स्वतः घेऊन आलेला माल तो कमी क्वालिटीचा असणार, 90% तसंच असणार. कारण त्याला कमी उत्पादन काढायचं आहे, विकायचं आहे. जो चांगल्या क्वालिटीचं उत्पादन करतो, मोठ्या स्केलवर करतो, तो किरकोळ विकू शकत नाही. त्यामुळे तुमचा जो लुटमार होते ती मध्यस्थांकडून होत असेल असं आपण म्हणूया. कारण शेतकरी गरीब होत चालला आहे, ग्राहकाला स्वस्त मिळत नाही आहे. मग तो मधला जो पैसा आहे तो जातो कुठे, तर त्या मधली मोठी चैन आहे जी खूप श्रीमंत आहे आणि त्यांच्याकडे ताकद आहे बाजार हलवण्याची. तर आपण जसं मगाशी बोललो की म्हणजे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र म्हणा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ इथे ना शेतकरी कर्जबाजारी होतात आणि आत्महत्या करतात. पण जेव्हा कोकणातल्या शेतकऱ्याच्याबद्दल बोललं जातं ना, तेव्हा ते खूप अभिमानाने बोललं जातं की आमचे कोकणातले शेतकरी आत्महत्या करत नाहीत असं. तर आम्हीसुद्धा कर्ज काढतो. त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही देखील कर्ज काढतो, भाताची पेरणी करतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या लागतील त्या करतो, पण आम्ही आत्महत्या करत नाही, आम्ही त्या परिस्थितीला तोंड देतो. तर त्यावेळी आपल्या इकडचा म्हणजे तुमचा नाशिकमधल्यासारखा शेतकरी याच्याकडे कसं बघतो? अजूनही कोकणामध्ये पर्जन्यमान जे आहे ते पूर्वीप्रमाणेच आहे, आपण असं मान्य करू. पूर्वी नाशिकमध्ये पडणारा पाऊस, आजचा पडणारा पाऊस किंवा विदर्भात पडणारा पाऊस यात खूप बदल झाले मधल्या काळामध्ये. म्हणजे आपण विदर्भाला, मराठवाड्याला दुष्काळी म्हणायचो, आता तिकडे दुष्काळ न राहता अतिवृष्टी प्रदेश झाला आहे. मग ती जी पद्धत होती त्यांची शेती करण्याची ती एकदम गोंधळून गेलेत. म्हणजे शेती त्यांनी दुष्काळी कमी पाण्यावाले पिकं करायचे का अति पाण्यावाले पिकं, हा कन्फ्युजन आहे. नाशिकमध्येही तसंच झालं आहे. पण आपण जेव्हा कोकणाचा विचार करू का त्यांच्याकडे भात किंवा फळपीक यात, तर त्याला जास्त फरक पडत नाही म्हणजे वातावरण बदलाचा, असं माझं मत वैयक्तिक आहे. आपण शेतकऱ्यांबद्दल बोलतोय, शेतपिकांबद्दल बोलतोय. मला थोडंसं आत्ताच्या आधुनिक आताच्या तरुण शेतकऱ्यांबद्दल बोलायचं आहे. अनेक तरुण शेतकऱ्यांची एक तक्रार आहे की त्यांना लग्नासाठी पत्नीच मिळत नाहीत. हल्लीच्या तरुणी शेतकऱ्यांशी लग्न करण्यास नकार देतात किंवा तयार होत नाहीत. खरंच आज अशी परिस्थिती आहे? माझी मुलगी, मी इतक्या कष्टात शेती करतोय, मला त्यातून काहीच उत्पादन नाही, तर मी माझी मुलगी एखाद्या शेतकऱ्याला का देईल? माझ्या बायकोसारखे तिचे हाल होऊ नयेत ही कुठल्याही बापाची अपेक्षा असते. म्हणून आणि कुठलाच तरुण स्वतःहून शेतीमध्ये पडत नाही. तो शिक्षण घेतो, नोकरीसाठी प्रयत्न करतो, उद्योगधंद्यासाठी प्रयत्न करतो आणि तिथे जेव्हा तो फेल जातो तेव्हा तो शेतीकडे वळतो. आणि अशा पर्याय नाही म्हणून शेती करणाऱ्या मुलाला मुलगी मिळणे फारच अवघड आहे. पण यावर काय मग शेतकरी तुमची संघटना काय याच्यावरती काम करते की नाही आहे? असं म्हटलं तर मग कोणी शेतकरी शेतीकडे वळणार नाही. आजची परिस्थिती 99% अशीच आहे की कुठलाच मुलगा शेतीकडे यायला तयार नाही. कारण आपण पुन्हा म्हणतोय की नवीन शेतकरी येतो, तो कुठलं तरी नवीन तंत्रज्ञान वापरतो, त्यानंतर खूप उत्पादन घेतो. त्याची निराशा तेव्हाच होते जेव्हा तो बाजारात जातो आणि अर्धा तास एखादी न्यूज होते की एखाद्या शेतकऱ्याला 35 लाख उत्पादन झालं आणि कुणीतरी आत्महत्या केली, कुणीतरी नुकसान झालं, याची न्यूज 2 मिनटं येते. आणि मग त्या 35 लाखाच्या आपण गाजर म्हणूया, त्या गाजराला पाहून बरेच शेतकरी नुकसान होतं त्यांचं. किंवा आपण जसं एक उदाहरण घेऊया की MPSC UPSC करतात, एखादा IAS होतो, तर त्या IASकडे पाहून बाकीचे 5,000 विद्यार्थी त्यांची इच्छा होते, त्यांचं वय जातं निघून. सेम तसंच आहे की एका 35 लाख झालेल्या, 50 लाख झालेल्या, 10 लाख झालेल्या शेतकऱ्याच्या व्हिडिओ पाहून अनेक शेतकरी त्या प्रमाणाचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना बाजारभाव न मिळाल्यानंतर ते खचले जातात. तर मेन मुद्दा आहे बाजारपेठेचा. उत्पादन निघतं आहे, त्याला बाजारपेठ मिळत नाही, त्याला भाव मिळत नाही आणि तिथे निराशा पदरी येते. पण तोपर्यंत बराच पैसा खर्च झालेला असतो. म्हणून हा फार मोठा शेतकऱ्याबद्दलचा विषय झालेला आहे की उत्पादनाला भाव मिळत नाही. म्हणजे उत्पादनाला भाव मिळत नाही आहे,
लग्नासाठी मुलगी मिळत नाही, अशा बऱ्याच प्रपंचातून आता शेतकऱ्यांना जावं लागत आहे. मग आजच्या तरुण पिढीने नवीन टेक्निक वापरून, जसं आपण AIचं म्हटलं, तर AIचा वापर करून देखील याच्यावरती काही उपाययोजना करण्यात येतील का? आता सोशल मीडिया आहे, तुमचा माल तुम्ही डायरेक्ट परदेशात देखील विकू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काही सरकारचं काही जे असेल, जी काही परमिशन असेल ती घ्यावी लागत असेल, काय जे असेल ती प्रक्रियेतून जावं लागतं. इतका मग आपला महाराष्ट्रात इतका आपला महाराष्ट्रातला शेतकरी केव्हा प्रगल्भ होणार? त्याला ह्याचं सगळं शिक्षण देण्यासाठी, ह्याच्यासाठी त्याला तयार करण्यासाठी आपले शेतकरी संघटना काही करतायत का? तुमच्याकडनं तुम्ही काय प्रयत्न करता? आमच्याकडून तर प्रयत्न असे आहेत की म्हणजे माझं ब्रीदवाक्यच आहे की तुमचा भाजीपाल्याचं किंवा कुठल्याही माझं शॉर्टेज असल्याशिवाय तुम्हाला बाजार मिळूच शकत नाही. मॅडम, बाजार कोणीच वाढवत नाही, कुठलीच कुणाच्याच हातात नाही. मंदी करणे, तेजी करणे हे सर्व आवक आणि मागणी आणि पुरवठा याच्यावर अवलंबून आहे. तर शेतकऱ्या उत्पादन करतो तर आपली आवक कमी असली पाहिजे आणि मागणी तर ती काही कमी जास्त होत नाही. आणि सरकारचं काम असं आहे की तुम्ही मागणी वाढवा, मग ती परदेशातून वाढवा, कुठून वाढवा, हा सरकारचा इश्यू आहे. सरकार जे प्रयत्न करतं आहे, शेतकऱ्यांसाठी सरकार प्रयत्न करतं आहे, पैसाही देतं आहे, याबद्दल दुमत नाही. पण सरकार फोकस जास्त करतं आहे की उत्पादन वाढीवर, ना ज्याची गरज आहे, कारण तेच उत्पादन विकलं जात नाही. आणि अजून एक मुद्दा आहे की फुकट दिलं जाणारं धान्य, हा फार मोठा इश्यू झालेला आहे की सरकार कुठून पैसा लावतं ते माहीत नाही. पण एका कुटुंबाला 15 दिवस पुरेल, कमीत कमी 15 दिवस पुरेल एवढं धान्य फुकट देतं सरकार. 15 दिवसासाठी काय लोक खरेदी करणार? तर हा खूप मोठा इश्यू आहे. आणि जर एक्सपोर्टचा विषय आला तर जेवढ्याचा एक्सपोर्ट करायचा नाही तेवढे सरकारी यंत्रणांकडे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे बरेच लोक आहे त्या व्यापाऱ्याला माल देऊन मोकळे होतात. म्हणजे आहे त्याच्यामध्येच राहणं, मग तसंच चालू राहतं. कमी म्हणजे किमतीत विकून ते जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मांडतात. पण म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की ह्याच्यासाठी तुमची संघटना तुमचं शेतकरीसाठी तुम्ही जे काम करतायत, तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना गाईड करता, कसं काय सांगतात? मी तर काय सांगतो शेतकरी बांधवांनी की तुमच्याकडे 5 एकर शेती असेल तर तुम्ही 5 प्रकारची पिकं केली पाहिजे. कारण जेवढी शेती आहे तेवढी एकाच पिकाकडे न वळता 5 प्रकारची पिकं करा. त्यामध्ये काही कडधान्य ठेवा, काही तेलबिया ठेवा आणि भाजीपाला पण ठेवा, पण तो इतकाच ठेवा. कारण तुम्ही भाजीपाला शेती करतात म्हणजे तुम्ही ते एका लॉटरीचं तिकीट घेताय, मग ती 3 महिन्यांनी लागेल किंवा फेल जाईल. भाजीपाला पीक हे पूर्णतः लॉटरी आहे. त्यामुळे तुम्ही एक प्लॅन बी असा ठेवा की तुमच्याकडे धान्य असलं पाहिजे, तुमच्याकडे तेलबिया असल्या पाहिजे किंवा जे टिकणारी वस्तू टिकणारं उत्पादन तुमच्याकडे पाहिजे. भाजीपाला हा 100% लॉटरीचा भाग आहे. आणि तुम्ही त्याकडे जातात तेव्हा माझ्या मते तुम्ही त्या लॉटरीला तयार आहात. त्यामुळे तुम्हाला अधिकार नसतो की मला भाव मिळाला नाही, माझं नुकसान झालं. तुम्ही स्वतःहून त्या भवऱ्यामध्ये फसलेला. म्हणजे आपण एकच पीक न घेता वेगवेगळे जर पीक घेतलं तर आपल्याला उत्पन्नाचे पण देखील अनेक पर्याय निर्माण होतात. बरोबर आहे. किंवा प्रक्रिया होऊ शकणारे उद्योग असे म्हणजे उदाहरणार्थ कांदा लसूण सारखे जे टिकणारे आणि त्याच्यावर प्रक्रिया होती अशा पिकांकडे वळलं पाहिजे. म्हणजे असं वेगळं अजून थोडं वेगळ्या मार्गाने देखील. पण मग काय होतं आपल्याकडे मॅडम की पट्टा तयार झाला, हा पट्टा टॅमॅटोच लावतो, तो कांदाच लावतो, तो ऊसच लावतो. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं. कारण त्या गावामध्ये मग आसपासची बाजारपेठ तुमच्यासाठी थांबून जाते. तर तुम्ही 5 प्रकारचे पिकं, आता नाशिकमध्ये जे शक्य नाही, पण मी जेव्हा बुलढाणा जळगाव तिकडे गेलो तर इकडनं भाजीपाला तिकडे जातो आहे, तिकडचा विकत नाही आहे. तर त्याकरता प्रत्येकाने आपल्या शेतीचे 5 प्रकार केले पाहिजे. 5 भाग करून वेगवेगळे पिकं लावले तर थोडीफार दिलासा मिळेल. 100% नाही. दिलासा 100% तेव्हाच मिळेल की आपल्या उत्पादनाला, भारतातील उत्पादनाला परदेशात मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यासाठी केमिकल कंपन्यांनी, पेस्टिसाईड कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. नुसता बिझनेस न करता एक मानवीय भाव ठेवून
शेड्यूल म्हणा किंवा आपल्या त्यांच्या उत्पादनाची नुसती जाहिरात न करता त्यांचे नफे तोटे पण शेतकऱ्यांना समजून सांगितले पाहिजे. आणि खूप मागील 2-4-10 वर्षापासून जे भारत पाकिस्तानचे बिघडलेले संबंध आहेत, त्यातून जो आखाती देशात जो माल जात होता तो पूर्णपणे बंद झाल्यामुळे अजून नुकसान झालेलं आहे. कारण त्या 10 वर्षात तिकडे उत्पादन वाढलं आणि एक बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे बऱ्याच प्रकारचं नुकसान, खूप मोठ्या प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. म्हणजे ही अनेक कारणं आहेत त्याच्यामागे. हो, खूप कारणं आहेत. तर इतका अवेअरनेस करणं अवघड आहे. पण सामान्य ग्राहकाने आपण जसा 1.5 लाखाचा मोबाईल घेऊ शकतो, तर 1.5 लाखाचं भाजीपाला धान्य तुम्ही वर्षात खात नाही, तर ते तुम्ही शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील. शेतकरी जो ऑर्गॅनिक करतोय त्याला प्रोत्साहन मिळेल. अशा प्रकारची तुम्ही जर खरेदी केली, तुम्हाला मेथी 5 रुपयात फुकट पाहिजे, तर तो केमिकलचाच येणार. म्हणजे जी थोडक्यामध्ये तुम्हाला असं असं म्हणायचं आहे का, की जी आम्ही म्हणजे बायकांचं असतं खूप, की आम्ही स्वस्त भाज्या बघत असतो. म्हणजे जर समजा 4-5 भाजीवाले बघत बसलेले असतील, तर आपण प्रत्येक भाजीवाल्याकडे जाऊन प्रत्येक समजा भेंडी काय आहे, भेंडी ह्याच्याकडे कशी किलो आहे, त्याच्याकडे कशी किलो आहे, मटार असेल हिरवा मटार इथे कसं आहे, तर बघत असतो. मग ज्याच्याकडे महाग आहे त्याच्याकडे घ्यायचं. नाही, महाग आहे अशाकडे नाही घ्यायचं. स्पेशल मार्केट तयार झाले पाहिजे ऑर्गॅनिक शेतकऱ्यांसाठी. तिथे त्यांना प्लॅटफॉर्म. तुम्हाला ऑर्गॅनिक तुम्ही ऑर्गॅनिकवरती भर देत आहे. म्हणजे आज ऑर्गॅनिक फूड खाल्ल्याने, ऑर्गॅनिकच भाज्या खाल्ल्यानेच आम्ही सुदृढ राहणार आहोत. तुम्ही सुदृढ राहणार आहे आणि शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पण सुदृढच होणार आहे. ऑर्गॅनिककडे शेतकरी गेल्यानंतर उत्पादन कमी होईल आणि ॲटोमॅटिकली बाजारात शॉर्टेज तयार होईल आणि ॲटोमॅटिकली शेतकऱ्यांना भाव पण मिळेल. आज काय झालं आहे, ग्राहकाला स्वस्त पाहिजे म्हणून अति उत्पादन केलं जातं, ग्राहकाला चकाकणार पाहिजे म्हणून अधिक उत्पादन केलं जातं. अनेक केमिकलचा वापर होतो, त्यामुळे पूर्ण जी साखळी आहे ती बिघडली आहे असं मला म्हणायचं. आणि शहरांमध्ये काही म्हणजे शहरांमध्ये बऱ्याच भागांमध्ये ना हल्ली शेतकरी डायरेक्ट त्यांचा माल घेऊन येतात विकायला, पण आम्हाला त्याच्यातलं खरं म्हणजे काही कळत नसतं. तर अशा वेळी हा शेतातून म्हणजे या शेतकऱ्याने खरंच शेतातूनच डायरेक्ट आणलेला हा माल आहे, याच्यामध्ये तो सांगत असतो याच्यामध्ये पेस्टिसाईड वापरलेले नाही आहेत, तर पटकन विश्वास बसत नाही. कारण डोक्यात आहे आमच्या देखील की पेस्टिसाईडशिवाय उत्पादन आपण शेत उत्पादन घेऊ शकत नाही. तर आपण तसं डायरेक्ट जर घेणं कितपत योग्य आहे असं सांगाल? नाही बघा, पर्याय नाही, आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवणं आहे. पण मग 100% ऑर्गॅनिक शेती होऊच शकत नाही आज तरी. कारण प्रत्येक जणाला पैसा हवा आहे आणि प्रत्येकजण स्वार्थी आहे. तर शेतकरी थोडाफार स्वार्थी असला तर काय, तो विचार करतो मी 10 कॅरेट विकण्याऐवजी 100 विकेल. आणि त्या पैशाच्या स्पर्धेमध्ये केमिकलचा अतिरेक होतो. जाता जाता माझा एक शेवटचा प्रश्न आहे की फक्त भाज्या किंवा फळं हिरवीगार टवटवीत दिसली म्हणून ती विकत घेऊ नका, त्यापेक्षा जरा कोमेजलेली असली तर ती जास्त हेल्दी आहेत असं आहे का? असंही असेल, पण म्हणजे एखादी भेंडी असते, भेंडीला आळी लागली म्हणजे कुठेतरी भेंडी कुरतडली, आळी नाही, तर त्यामध्ये केमिकल कमी असेल असं आपण मान्य करू. कारण ज्या भेंडीला कुरतडलंच नाही तर तिथे आळी पोचली नाही म्हणजे त्यामध्ये केमिकलचं प्रमाण अधिक असू शकतं. भेंडीला कुरतडलं म्हणजे आपण भेंडीचं उदाहरण, कोबीला कुरतडलं म्हणजे त्यात तुम्हाला आळी खाऊ शकते तर तुम्ही खाऊ शकतात. म्हणजे नॅचरल नैसर्गिकपणे ती म्हणजे पण तुम्ही जेव्हा बाजारात जातात तेव्हा तुम्हाला एकदम आळीचं फेकून देतात. म्हणजे कुठेतरी भेंडी, कुरतडलेली भेंडी तुम्ही पूर्ण फेकून देताय. पण ती तुम्ही असा पॉझिटिव्ह विचार करा की ही आळीने खाली म्हणजे आपल्या खाण्यायोग्य आहे, त्यामध्ये विष कमी आहे. म्हणजे आजची शेती अशी आहे. येस, दुधाचाही आपण तसाच विचार करू मॅडम. दुधाचं 2 वर्षाची गाय दूध द्यायला लागते, म्हणजे तिचे हार्मोन्स बदलले तर तुमच्यासाठी ते नुकसानकारकच आहे. पण स्वतः जेव्हा शेतकरी दूध विकायला येतो, आपण एक उदाहरण ठेवू, त्याच्याकडून कमी दूध घेतलं जातं, पिशवीतलं जास्त पाश्चराइज केलेलं ते जास्त घेतलं जातं. का केलं जातं की ते जास्त टिकतं म्हणून. पण ते टिकण्यासाठी कुठलं तरी केमिकल्सच असेल ना. शेतकऱ्याकडून घेतलेलं दूध संध्याकाळी खराब होणार, तुमच्या पिशवीचा 8 दिवस खराब होत नाही, म्हणजे त्यात काहीतरी तर मिस झालं. तर प्रत्येकाने अवेअर होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनीही, केमिकल कंपन्यांनीही, सरकारने आणि ग्राहकाने
तेव्हा ही साखळी सुधरेल. कुणीतरी एकाने सुधारून उपयोग नाही. सर, मगाशी एक प्रश्न मी विचारला होता तुम्हाला की हल्ली शेतकऱ्यांना म्हणजे मुली मिळत नाहीत लग्नासाठी. काय सांगाल तुम्ही आत्ताच्या पिढीला? काय सांगाल आत्ताच्या तरुण पिढीला? तुम्ही असं सांगू शकता की तुम्ही शेतीमध्ये या म्हणून? शेतीमध्ये आलं पाहिजे. एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला की एक मुलगा खूप शेंगा खात असतो आणि त्याच्या आईला वाटतं की यानं कमी खाल्ल्या पाहिजे. मग तो ऐकत नाही, तर ती एक बाबांकडे जाते. त्या बाबांना सांगते की बाबा हा खूप शेंगा खातो, याला ओरडा. बाबा मी आज 8व्या दिवशी या, मी तुम्हाला सांगतो. त्या मुलाला सांगतो. ती स्त्री त्या मुलाला घेऊन 8व्या दिवशी गेल्यानंतर बाबा त्याच्या ओरडले की बाबा शेंगा खाऊ नको रे. सोपं होतं. तर त्या बाईने विचारलं की बाबा हे एवढं छोटं वाक्य तुम्ही 8व्या दिवशी का नाही सांगितलं 8 दिवसापूर्वी? तेव्हा बाबांनी सांगितलं की मी मागच्या 8 दिवसात शेंगा खाल्ल्या नाही, म्हणून मी एवढ्या अधिकाराने तुम्हाला त्या मुलाला सांगू शकलो. तर मी तुम्हाला अधिकाराने सांगू शकतो की मी शेती केली. मी स्वतः ग्रॅज्युएट असून शेती केली. मी का केली? पर्याय नव्हता म्हणून. पण मला आज असं वाटतं की माझा निर्णय बरोबर होता. प्रत्येक गोष्टीमध्ये ड्रॉबॅक आहे. तुम्ही चांगली नोकरी करत असाल तर मान्य आहे, पण उगीच 5-10 हजाराची नोकरी करताना शेती सोडून देतात, हे चुकीचं आहे. पण त्यामध्ये फक्त पिकवण्यासाठी शेती करू नका. जो विकायला शिकला तो आज सगळ्यात सक्सेस व्यक्ती आहे असं मी मानतो. तुम्हाला पिकवता येण्यापेक्षा, उत्पादन करता येण्यापेक्षा विकायला शिकलं पाहिजे. आणि मुलींच्या बाबतीत जर आपण म्हणू तर स्वीकारलं पाहिजे मुलींनी. आणि पैसा हे सर्वस्व नाही, कुठेतरी आपल्याला जायचं आहे तर एवढं ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि शेतीसारखं मुलीला स्वातंत्र्य कुठंच नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा 10x10च्या रूममध्ये राहता तिथलं स्वातंत्र्य गमावता, तर खेड्यातल्या एका मोठ्या हवेलीत राहून पहा, तिथलं जगच वेगळं आहे. आपल्याला राहायचंच इथं 50 वर्ष आहे, तर का तुम्ही घुसमट करताय स्वतःची? तर एखाद्या शेतकरी मुलाशी लग्न करून पहा, नक्कीच तुमचा निर्णय योग्य आहे याचा तुम्हाला 2 वर्षात प्रचिती येईल. असेलही काही ठिकाणी प्रॉब्लेम्स, पण 70% 90% लोक आजही सुधारलेले आहेत. तर विचार केला पाहिजे. मुलीच्या आईचा मेन प्रॉब्लेम आहे की मुलगी कुणाला द्यायची. तर एकदा शेतकरी मुलाला तुम्ही मुलगी देऊन बघा, पण त्यामध्ये चौकशी करा, असं माझं नाही मत. 35 वर्षाची मुलगी होईपर्यंत थांबतात फक्त नोकरीवाल्यासाठी, तर ही फार मोठी शोकांतिका आहे. सुनील सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्ही शेतीविषयक समस्या, सरकारी धोरणं आणि त्याच्यावरती कोणत्या उपाययोजनांची गरज आहे यावरती खूप छान असं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.